नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज मी गणपती बघायला जातोय। खाली मूर्ती आलेल्या आहेत गणपतीच्या, तर मी तुम्हाला दाखवतो। आणि आज पाऊस नाही आहे, आज जरा ऊन पण पडलंय मस्तपैकी। आता आपण जातोय खाली, शांत वातावरण आहे। आणि गणपती तेव्हा गावामध्ये येतो, खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं। आणि गाव पण भरतं गणपती आल्यावर। तिकडून आलो, आता मी आलो होतो आणि इकडून मी सरळ जाणार पुढे। या साईडला खूप आहे, हवा पण आहे, डोंगर भिंगर सगळं भारी आहे। एकदम भारी वाटतं मित्रांनो। भात भारी वाटतं यार। बघा, मी आता आलेलो आहे टेलर काकांच्या इथे। त्यांच्या इथे गणपती असतात आणि हा त्यांचा बोर्ड आहे, हा त्यांचा बोर्ड आहे। आणि आता मी येत आहे गणपती बघायला। हॅलो काका, नमस्कार। आणि आलेलो आहे आता, बरं आहे ना? हा, आणि इकडे सगळ्या मूर्त्या आहेत गणपतीच्या, मस्तपैकी भारी भारी मूर्त्या आहेत। काका काय म्हणताय? मला जरा दोन शब्द बोला। दोन शब्द बोलू? मला जरा हे गणपती बाप्पा आलेले आहेत आणि कोल्हापुरात आणतो मूर्ती। एक 50-60 मूर्ती आहेत, एका वाडीसाठी आणलेले आहे। एक महिना पूर्वीचा अगोदर आणायला लागते आम्हाला। हे गणपती तुमच्या दुकानात असतात ना? नंतर मला काय वाटतं म्हणजे नंतर कोल्हापुरात भेटत नाही ना, हां म्हणून एक महिना पूर्वी आणून ठेवतो। आम्हाला पण एक महिनाभर सेवा करायचा मौका भेटतो। हा, मौका मिळतो, त्यामध्ये आम्हाला पण आशीर्वाद भेटेल वर्षभरासाठी। बरोबर। आबा तुम्ही काय बोलाल? आणि हे गणपती मधलेवाडी म्हणजे अखंड गावाचे आहे। अच्छा, ते लोकांना दाखवायला लागतात नेहमी। अच्छा, कुठली मूर्ती पाहिजे, कोणाला काय, इथे चॉईस करायला इथे उभं राहायला लागतं मला। अच्छा, आणि लोक येतात मला विचारायला, अच्छा, मला गणपती कसे, किती किती प्राईस। अच्छा, प्राइस वगैरे? हां, हां, किंमत आमचे काका आहेत, यांनी खूप चांगली माहिती दिली। आणि आमच्या मागचे काका पण आहेत, यांनी पण खूप चांगली माहिती दिली। आणि आमच्या सोबत आहेत दादा इरफान बारगीर। तुम्ही मासे म्हणजे पकडायला जातात तेव्हा मासे तुम्हाला भेटतात बरोबर? हो। पण म्हणजे लकी म्हणून भेटतात की म्हणजे काय ट्रिक आहे असं सांगा जरा। ठीक, म्हणजे जसं बघा आपल्याकडे छोटं गाव आहे, नदी ग्रामीण भागात, त्यामुळे काय फार मोठे असे मासे नाहीत। जसे आपली शेंगटे, पाती वगैरे, वांबी वगैरे त्या ठराविक पाणी आल्यावर भेटतात। अच्छा, चांगल्या प्रकारचे। मग तुम्ही मासे बघायला रात्रीच म्हणजे जातात ना? जेणेकरून रात्रीच संध्याकाळी 6च्या नंतर। अच्छा, टेक्निक जरा सांगा ना कशी, म्हणजे काय टेक्निक म्हणजे सर्व पावसावर अवलंबून आहे। अच्छा, पाणी शांत पाहिजे, गढूळ पाणी पाहिजे। बरोबर। नाही, तुम्ही कोंबड्याच्या आतड्या लावता, काढू लावता की बेसन पीठ लावता? जास्ती करून गांडूलच। अच्छा,